सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आयशर ट्रकनं दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार हा जागीच ठार झालाय. या अपघातात दुचाकीवर डबल सीट प्रवास करणारा 28 वर्षीय तरुण जखमी झालेला असून त्याचीही प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. हा अपघात पेठ रोडवरील उमराळे शिवारातील कन्हैया धाबा परिसरात झालेला आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. रोहिदास देवीदास वाघेरे असे मृत दुचाकी स्वारकाचं नाव असून या अपघातात शेखर माधव इंपाळ हा तरुण गंभीरत्या जखमी झालेला आहे. वाघेरे आणि इंपाळ हे दोघे मित्र शुक्रवारी दुपारच्या सुमारास दुचाकीनं नाशिककडून पेठच्या दिशेनं प्रवास करत असताना अपघात घडलेला आहे. दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथील कन्हैया धाबा भागात समोरून भरधाव येणाऱ्या मालवाहू आयशरनं दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार मित्र गंभीर जखमी झाला. दिंडोरी पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. तर जखमी शेखर इंपाळ याच्यावर उपचार सुरू असून त्याचीही प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.